नमस्कार मंडळी, मिसेस केओ मध्ये आपलं स्वागत आहे। खाताय ना, खायलाच पाहिजे। बांगडा म्हटलं की डोळ्यासमोर केरळ येतं। तर तुमच्यासाठी आज घेऊन येत आहोत केरला फिश करी, ती पण तुमच्या आवडत्या बांगड्यासोबत। आता आपण बघूया ताजे बांगडे कसे साफ करून घ्यायचे। सर्वप्रथम आपण त्याची गावडी साफ करून घेऊया आणि त्याचं पोट पण। अशा प्रकारे आपलं पोट साफ करून झालेलं आहे। खवलं असल्यास आपण ती साफ करून घ्यायची आहेत। त्याची पंख पण कापून घेऊया। आता आपण त्याला चिरा पाडूया। आता पुन्हा पलटून सेम तशाच चिरा या साईडलाही पाडून घ्यायचे आहेत। बांगडे साफ करून झालेले आहेत। केरला फिश करीचे इन्ग्रेडियंट आहेत कापून साफ केलेले ताजे बांगडे, चिंचेचा कोळ, मेथीचे दाणे, राई, कढीपत्ता, मलबार कांदे, उभं आणि आडवं कापलेलं आलं, ठेचलेला लसूण, तेल, मध्यम आकाराचे टोमॅटो, उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या, केओची हळद पावडर, केओचा काश्मीरी पावडर, केओचा अस्सल पारंपरिक पोळी मसाला आणि चवीपुरता मीठ। रेसिपीला सुरुवात करूया। तवा गरम झालेला आहे, यात आता आपण तेल घालून घेऊया। तेल गरम झालेला आहे, आपले मलबार कांदे यात घालून घेऊया। थोडेसे परतवून वाटण्यासाठी बाउलमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण टोमॅटोही फ्राय करून घेतोय। थोडंसं टोमॅटो परतवून झालं की काढून घेऊया। तवा गरम झालेला आहे, तेल घालून घेऊया। तेल गरम झालेला आहे, यात अर्धा चमचा राई घालून घेऊया। राई व्यवस्थित तडतडल्यावर चिमूटभर मेथीचे दाणेही घालूया। यात आता आपण ठेचलेला लसूण घालूया। उभं आणि आडवं कापलेलं आलंही यात घालून घेत आहोत। यात आता आपण कढीपत्ता घालून घेतोय। कापलेल्या मिरच्याही घालून घेत आहोत। यात आता आपण परतवलेला मलबार कांदा आणि टोमॅटोचे वाटण घालत आहोत। केओचा अस्सल पारंपरिक कोळी मसाला 1.5 चमचा घालूया। 2 चमचे केओ काश्मीरी पावडर घालूया। अर्धा चमचा केओची हळद पावडर घालूया। आता याला व्यवस्थित परतवून घेऊया। याच्यात आता आपण चिंचेचा कोळ घालून घेऊया। थोडंसं पाणी वाटणाच्या भांड्यात घेऊन आपण त्यात घालूया। उकळी आलेली आहे, यात आता आपण अलगद आपले साफ केलेले बांगडे घालून घेऊया। अशा प्रकारे आपण त्याला हलवून घेतलं आहे। आता झाकण देऊन 5 ते 10 मिनिटं बांगड्या माशाला शिजू देऊया। अरे वा, आपले बांगडे व्यवस्थित शिजत आलेले आहेत। आपली केरला फिश करी जवळजवळ तयार झालेली आहे। त्याला तडका मारून घेऊया। तडका बनवून घेऊया। सर्वात आधी राई तडतडल्यावर त्याच्यात कांदा घालून घेतो। लाल सुक्या मिरच्या, शेवटला कढीपत्ता घालतो। आपला तडका तयार झालेला आहे। आपला बांगडा केरला फिश करीमध्ये तयार आहे। त्याची गरमागरम भात आणि तांदळाच्या भाकरीसोबत मजा घेऊया। आम्ही आमच्या पद्धतीने गार्निशिंग केलेलं आहे। तर ही होती केरला फिश करी। आम्ही आशा करतो की रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। तुम्हाला नवीन नवीन रेसिपी व चांगला अनुभव देण्यासाठी
प्लीज तुमची मते, प्रतिक्रिया आणि नवीन नवीन रेसिपी आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. धन्यवाद.